मी खूप ठिकाणं फिरलो, वेगवेगळे देश, लोक, त्यांचं कल्चर हे सगळं पाहिलं. पण आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे उभं राहिल्यावर एक वेगळीच फिलिंग येते. खरंच सांगतो, हा अनुभव मला आधी वाटलं होतं तसा अजिबातच नव्हता. आणि ज्या क्षणी ही सेरेमनी सुरू झाली त्या क्षणी अक्षरशः अंगावर काटा आला. आज आपण आलो आहोत इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर, ज्याला बरेच लोक वाघा बॉर्डर म्हणून ओळखतात. ह्या एका गेटच्या पुढे पाकिस्तान आहे, इतक्या जवळ की पहिल्यांदा बघितल्यावर विश्वास बसत नाही. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आजचा व्हिडिओ हा फक्त ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन व्हिडिओ नाहीये बरं का. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा एक्सपिरियन्स नक्की वर्थ इट आहे का, इथले तिकीट्स कुठे आणि कसे मिळतात, इथल्या बेस्ट सीट कुठे आणि कशा बघायच्या, इथे कसं पोहोचायचं आणि काही अशा गोष्टी ज्या यूट्यूबवर सहसा कोणी सांगत नाही. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बरं का, कारण हा व्हिडिओ फक्त एक्सपिरियन्स नाही तर तुम्हाला फील देणार आहे. जेव्हा आपण वाघा बॉर्डरला पोहोचतो तेव्हाच क्राऊडची एनर्जी जाणवायला लागते. चारही बाजूंनी लोक, हातात फ्लॅग, पॅट्रिऑटिक सॉन्ग आणि नारे. आणि आम्ही गेलो तेव्हा तर रिपब्लिक डे मुळे वातावरण अजूनच चार्ज होतं. सेरेमनी सुरू होण्याआधीच एक्साइटमेंट पीकला असते. सगळी जनता बॉर्डर, गेट, झेंडा आणि सोल्जर यांना बघण्यात गुंग असते. अचानक माईक मधून आवाज येतो, इंडियन सोल्जर्स जेव्हा मार्चिंगला सुरुवात करतात तेव्हा त्यांचं डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड हे सगळं लाईव्ह पाहणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आणि याच सगळ्यांमुळे सामान्य जनतेतही स्फुरण चढतं आणि सगळे भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद हे नारे म्हणत असतात. पाकिस्तानचे सैनिकही मार्चिंगसाठी सुरुवात करतात. दोन्ही बाजूने हे चित्र बघणे किंवा अनुभवणे यात पण एक वेगळीच मजा आहे. ऍक्च्युअली ही कॉम्पिटिशन नाही बरं का, पण ही प्राईड, डिसिप्लिन आणि ट्रेनिंग याचं प्रदर्शन आहे. इथल्या जागेतली एक जादू म्हणजे इथे एका क्षणी तुम्ही जोरजोरात टाळ्या वाजवत असता, तेच पुढच्या क्षणी तुम्ही शांत उभे असता. यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही कितीही व्हिडिओ बघितले असतील तरी हा अनुभव प्रत्यक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. आता थोडी प्रॅक्टिकल माहिती देतो. बरेच लोक याबद्दल विचारतात. तर पहिला, तिकीट किती? सेरेमनीसाठी एंट्री फ्री आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जेव्हा वाटेल तेव्हा जाऊन तिथे बसणार. तिथे लवकर पोहोचणं महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही लवकर पोहोचाल तर तुम्हाला फ्रंट सीट मिळेल. तर लवकर म्हणजे किती वाजता? आता टायमिंग बद्दल सांगायचं झालं तर ही सेरेमनी अंदाजे सनसेटच्या थोडा आधी असते, 4:30 ते 5:30, आणि याचं रिपोर्टिंग टाइम 2 तास आधी असतो. त्यामुळे लास्ट मोमेंट प्लॅनिंग चालत नाही. आता इथे यायचं कसं? तर अमृतसर वरून या अटारी वाघा बॉर्डरला जायला 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यातील पहिला बस. इथे एक ही हॉप बस अवेलेबल आहे. याचं बुकिंग तुम्ही इथल्या समोरच्या काउंटरवरून किंवा या वेबसाईट वरून तुम्ही करू शकता. नाही तर ऑटोज तर अवेलेबल आहेत, फक्त टायमिंग फॉलो करावं लागतं. आता मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो जी बऱ्याच लोकांना माहिती नसते. इंडिया पाकिस्तान बॉर्डरला बरेच लोक वाघा बॉर्डर म्हणतात, पण वाघा हे गाव पाकिस्तानमध्ये आहे. आपल्याकडे इंडियामध्ये अतारी गाव आहे, त्यामुळे आपण याला अतारी बॉर्डर म्हणायला पाहिजे. मी स्वतः अतारी रेल्वे स्टेशन पर्यंत गेलो होतो आणि हे भारताचं शेवटचं स्टेशन आहे. (1865) मध्ये इंग्रजांनी बांधलेल्या रेल्वे स्टेशनलाच वीर झारा, गदर, बजरंगी भाईजान या मूव्हीजचं शूटिंग झालं आहे. अमृतसरवरून अटारी बॉर्डरला जाताना एक म्युझियम पण लागतं, पंजाब स्टेट वॉर हिरोज मेमोरियल अँड म्युझियम. याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे म्युझियम सोमवारी बंद असतं, त्यामुळे तसं तुम्ही बघून प्लॅन करा. तर आता इथे कसं फिरायचं?
तर तुम्ही आमच्यासारखंच शेअर्ड ऑटो करा. 300 रुपीज पर हेड हे लोक घेतात. यात तुम्हाला अमृतसरवरून अतारी बॉर्डर आणि परत हे सगळं कव्हर्ड असतं. यात मध्ये तुम्हाला म्युझियम आणि रेल्वे स्टेशन पण दाखवतात. त्यामुळे तुमचा मस्त प्लॅन होईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न, हा एक्सपिरियन्स वर्थ इट आहे का? तर मी माझं पर्सनल मत तुम्हाला सांगतो. हा एक्सपिरियन्स एंटरटेनमेंटसाठी नाही, हा एक्सपिरियन्स इंस्टाग्राम रील्ससाठी पण नाही, तर हा एक्सपिरियन्स फील करण्यासाठी आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही तर रिपब्लिक डेच्या दिवशी गेलो होतो. त्यामुळे या बीटिंग रिट्रीट सेरेमनीच्या व्यतिरिक्त इथे भरपूर परफॉर्मन्सेस आणि इव्हेंट्स बघायला मिळाले. त्याची एक झलक तुम्हाला दाखवतो. रिपब्लिक डे सारख्या दिवशी तुम्ही इथे आलात तर प्राईड अजूनच डीपन होतं. इथे देश, सीमा, डिसिप्लिन, रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दांचा वेगळाच अर्थ कळतो. इथे तुम्ही एकटे आलात, फॅमिली सोबत आलात किंवा फ्रेंड्स सोबत आलात, सगळ्यांचा अनुभव वेगळा असतो. आता मी तुम्हाला काही प्रो टिप्स सांगतो ज्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स अजून भारी होईल. यातील पहिली, मोबाईल फुल्ली चार्ज ठेवा, कारण आतमध्ये पॉवर बँक किंवा चार्जर अलाउड नाहीये. दुसरी, आतमध्ये बॅग्स अलाउड नाहीये, पण तुम्ही सोबत नेलीच तर इथे लॉकर सिस्टीम अवेलेबल आहे. 100 रुपये पर लॉकर असे याचे चार्जेस आहेत. तिसरी, आधार कार्ड सोबत ठेवा. इथे आतमध्ये सोडताना सिक्युरिटी चेकिंगच्या वेळेस आयडेंटिटी प्रूफ म्हणून आधार कार्ड मागतात. मोबाईलमधला आधार कार्डचा फोटो पण चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे इथे रिस्पेक्टफुली वागा, कारण हा शो नाही, इथे आपण आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करतो आहे. हा एक्सपिरियन्स हेट्रेडबद्दल नाही आणि हा एक्सपिरियन्स इंडिया पाकिस्तान बद्दल पण नाही, तर हा एक्सपिरियन्स डिसिप्लिन, प्राईड आणि भावना याबद्दल आहे. आणि 26 जानेवारीच्या दिवशी हा एक्सपिरियन्स घेणं ही माझ्यासाठी एक कायमची भारी मेमरी क्रिएट झाली. तर जर तुम्ही पंजाबला येणार असाल तर अतारी बॉर्डरला नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या भारतासाठी एक जय हिंदची कमेंट करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.